अध्याय 49. संत परीक्षण मनोनिग्रहम. संतांचा नीट तपास करून खात्री करून घेणे व मनाला ताब्यात ठेवणे. श्री गणेशाला नमस्कार असो, श्री सरस्वती देवीला नमस्कार असो, श्री गुरु महाराजांना नमस्कार असो, श्री कुलदेवतेला नमस्कार असो, श्री सीता व श्री रामचंद्र यांना नमस्कार असो, श्री सद्गुरु साईनाथांना नमस्कार असो. सर्व लहान मोठ्या गोष्टींसह यथास्थित सद्गुरूची स्तुती करता करता वेद व पुराणे थकली. तेथे मूर्ख अडाणी अशा मला काही समजत नसल्याने मी गप्प राहणेच बरे. वास्तविक पाहता मौन धरणे हेच खरोखरीचे सद्गुरु स्तवन असते. परंतु साईंचे एक एक गुण मला बोलायला लावतात. साईंची अगाध लीला पाहून मला गप्प बसवत नाही. त्यामुळे जिभेला पक्वान्न गोड लागल्यावर मनाला श्रोते लोकांची आठवण झाली. त्यांनाही पंक्तीला घ्यावे म्हणजे आपल्या त्या गोड चवीचा आनंद दुप्पट होईल असे माझ्या जीवाला वाटले. म्हणून हे भोजन रंगात आले. पक्वान्न मोठे गोड असले तरी सज्जन मित्र मंडळी पंक्तीला बरोबर असल्याशिवाय एकट्याला ते पक्वान्न आवडत नसते आणि त्याची गोडी सुद्धा मग फिकी असते. साईंच्या सर्व इच्छा परिपूर्ण झालेल्या आहेत. साई सर्व संतांचे भूषण आहेत. साई आपल्या भक्तांची निवाऱ्याची जागा आहेत आणि संसाराचे सहन करण्यास कठीण फेरे ते चुकवितात. त्यांच्या लीलेचे शब्दांकन करता येत नाही. माझ्या वाणीला तिचे वर्णन करता येत नाही. ज्याची कल्पना करवत नाही त्याची कल्पनातीत कला मला कशी जाणता येईल. कल्याणाचा कल्याण जो हा साई, तो कृपा करून हा ग्रंथ पूर्ण करण्यासाठी आपल्या कथांची मला आठवण करून देतो. त्याच्या अगाध महिम्याचे वर्णन करण्याला कोण समर्थ आहे. परा म्हणजे नाभी स्थानातील वाणीचे पहिले स्फुरण. जेथे परतून मागे फिरते तेथे पश्यंती म्हणजे हृदयस्थानी अल्प मात्र उमटणारी वाणीची दुसरी अवस्था व मध्यमा म्हणजे कंठस्थान स्थित मननात्मक वाणीची तिसरी अवस्था. यांची काय कथा. या तिघी जेथे तोंड उघडत नाहीत तेथे वैखरी म्हणजे जिच्या योगे जिभेतून शब्द बाहेर पडतात ती वाणीची चौथी अवस्था. कोण हे मला पूर्णपणे ठाऊक आहे. तरी माझे मन स्वस्थ बसत नाही. सद्गुरूच्या चरणी तल्लीन झाल्याशिवाय खरे स्वरूप हाती येत नसते. संत स्वतःच ईश्वर स्वरूप आहेत. त्यांचा कृपेचा वरद हस्त प्रार्थावा. गुरुचरणांची आवड उत्पन्न होणे हीच आमची सर्वस्व प्राप्ती होय. संत सहवासाची गोडी व अनेक प्रकारचे प्रेम आम्हाला लाभो. ज्याला आपल्या देहाबद्दल पूर्ण अभिमान असतो त्याला भक्त हे विशेषण शोभत नसते. स्वतः जो पूर्णपणे निरभिमानी असतो त्याच्याच अंगी खरे भक्तपण असते. ज्याला आपल्या ज्ञानीपणाचा गर्व असतो, मोठेपणाचा खोटा अभिमान असतो व ज्याच्या ठिकाणी केवळ धार्मिकपणाच्या सोंगाचे वास्तव्य असते त्याचे श्रेष्ठत्व ते कोठले. जे दुर्दैवी लोक प्रेमाने आपल्या गुरुची कीर्ती गात नाहीत किंवा कानांनी ऐकता येत असूनही जे ऐकत नाहीत ते खरोखर मूर्ख होत. तीर्थयात्रा, व्रत, यज्ञ किंवा दान करणे यापेक्षा तप करणे श्रेष्ठ होय. तपापेक्षा हरीचे भजन करणे श्रेष्ठ आणि आपल्या गुरुचे ध्यान करणे हे या सर्वांहून अधिक श्रेष्ठ होय. साईंच्या भक्तांचे साई हीच ध्यान धारणा असते.
साई हीच देवदेवतांची पूजा असते आणि साई हाच त्यांचा गुप्त ठेवा असतो, ज्याचे त्यांनी काळजीपूर्वक रक्षण करावे, परंतु कंजूषपणाने नव्हे. कधी काळी मला आळस येतो, परंतु या हृदय निवासी साईला कधी आळस येत नाही. मला कथेचा विसर पडताच तो मला वेळेवर आठवण करून देतो. एक क्षण निवांत बसू देत नाही. एक क्षण निवांत बसू म्हणावे तर माझे काही तेथे चालतच नाही. कल्पना नसताना अशी कथा स्फुरते की लेखणी हातात घ्यावी लागते. अशा त्या कितीतरी कथा आपल्या भक्तांना ऐकविण्याकरिता आणि माझ्या स्वतःच्या कल्याणाकरिता मला हे साई सच्चरित लिहिण्यास त्याने उद्युक्त केले. नाहीतरी संतांची कथा ज्याचा तो स्वतःच रचित व लिहित असतो, त्याची ती स्फूर्ती नसली तर ती कथा प्रत्येक शब्दागणिक अगदी बेचव होईल. असो, कृपाळू साईनाथांनी माझ्या मनात प्रवेश करून आपला ग्रंथ पुरा करून घेतला आणि माझ्या मनाची इच्छाही पुरी केली. मुखाने श्री साईंच्या नावाचा जप, हृदयात त्यांच्या वचनांचे चिंतन, मनात त्यांच्या मूर्तीचे ध्यान, त्यामुळे मला पूर्ण समाधान लाभले. ज्याच्या तोंडी श्री साईंचे नाव असते, हृदयात श्री साईंबद्दल भक्ती असते व ज्याचे कोणतेही कर्म साईंसाठीच असते, त्याचा साई मोठा ऋणी असतो. संसार बंधनातून सुटण्यासाठी यापेक्षा दुसरे कोणते साधन नाही. साई कथा महापावन आहे. तिचे ऐकणे किंवा वाचणे सदा सुखदायक असते. पायांनी साईंना प्रदक्षिणा घालाव्यात, कानांनी त्यांचे सच्चरित ऐकावे, सर्वांगाने त्यांना प्रेमाने आलिंगन द्यावे आणि डोळ्यांनी त्यांचे दर्शन घ्यावे. त्यांच्या पुढे साष्टांगपूर्वक लोटांगण घालून त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवावे. त्यांच्या नामस्मरणाला आपली जीभ लावावी आणि नाकाने त्यांच्या निर्माल्याचा वास घ्यावा. आता मागच्या कथेची संगती म्हणजे गेल्या अध्यायात श्रोत्यांना मी चमत्काराची आवड असलेल्या भक्ताची गोष्ट सांगेन असे वचन दिले होते. संतांकडून स्वतःच्या संसाराचे कल्याण साधून घेण्याची इच्छा नाही किंवा परमार्थही सिद्ध करवून घेण्याची आवड नाही आणि संतांच्या अधिकाराची जाणीवही नाही, तरी कोणी संतांच्या महिम्याचे वर्णन केले तर मन विश्वास ठेवत नसे. मित्रमंडळींनी साईंच्या गोष्टी सांगितलेल्या तो ऐकत असे, परंतु सदा दोषच पाहण्याचा स्वभाव असल्याने स्वतःला अनुभव मिळून खात्री पटल्याशिवाय जगात कोणतीही गोष्ट तो मानित नसे. त्याचे नाव हरिकान्होबा होते आणि तो मुंबईहून मित्राबरोबर साईंचा तपास करून खात्री करून घेण्यासाठी प्रवासाला निघाला. परंतु सर्वांच्या हृदयात प्रकाशणाऱ्या साईंची कलाकुसरी, तिची कुशलता व अपूर्वतेची तऱ्हा कोणाला निश्चितपणे ठाऊक असेल. हरिभाऊ शिर्डीला निघताच त्याचे कारण साई समर्थांना कळले. केवळ चमत्काराचा तो भोगता होता म्हणून त्याची योग्यताही तेवढीच होती. तितकीच चुणूक दाखवून त्याला सर्वस्वी आपलासा करून घेतला आणि त्याच्याही श्रमांचे सार्थक केले. संत खरेच युक्ती लढविणारे असतात. कोपरगावी मित्राबरोबर हरिभाऊ टांग्यात बसले आणि गोदावरी नदीत उत्तम स्नान करून वेळ न घालविता शिर्डीकडे निघाले. कोपरगावाहून शिर्डीला पोहोचताच हातपाय धुवून साई संताला पाहण्यासाठी आणि त्यांना जाणून घेण्यासाठी निघाले.
पायात नवी कोरी चप्पल होती आणि डोक्याला जरीचा फेटा बांधलेला होता. हरिभाऊंचे मन साईबाबांचे दर्शन घ्यायला उत्सुक होते. मशिदीकडे गेल्यावर दुरून साईंना पाहून त्यांना वाटले की जवळ जाऊन त्यांना लोटांगण घालून नमस्कार करावा. परंतु चपलांची अडचण आली. त्या ठेवायला सुरक्षित असे स्थान नव्हते. मग तेथेच एक कोपरा पाहून त्यात त्यांनी त्या सरकवून ठेवल्या आणि ते वरती दर्शनाला गेले. त्यांनी प्रेमाने साईंच्या चरणांना नमस्कार केला आणि उदी प्रसाद घेऊन ते परतले आणि वाड्यात जाण्यासाठी निघाले. पायात चपला घालण्यास गेले. तो त्या शोधूनही मिळेनात. मग आशा सोडून दुःखी चेहऱ्याने ते अनवाणीच परत आले. कारण तेथे बरीच मंडळी होती आणि सारखी येत जात होती. नीट विचारावे तरी कोणाला, त्यांना काही उपाय सुचेना. अशा प्रकारे त्यांचे मन अस्वस्थ झाले. डोळ्यांपुढे त्या चपला सारख्या दिसू लागल्या. मनातही चपलांचे चिंतन चालले. सर्व लक्ष चपलांकडेच सतत लागले. हौसेसारख्या चपला घेतल्या आणि त्या गेल्या, हरवल्या. कोणीतरी चोराने त्या चोरल्या असे त्यांना निश्चितपणे वाटले. असो, पुढे त्यांनी स्नान केले. पूजा नैवेद्य आटोपून पंक्तीला बसून जेवण केले. परंतु त्यांच्या मनाला समाधान वाटले नाही. सभामंडप ही साईंची जागा आहे. तेथून साईंची दृष्टी चुकवून माझी चप्पल कोणीतरी द्यावी हे आश्चर्य काय लहान म्हणायचे. हरिभाऊंना हुरहुर लागली. त्यांचे खाण्यापिण्याकडे लक्ष नव्हते. जेवण झाल्यावर सर्व मंडळींबरोबर हात तोंड धुण्याकरिता ते बाहेर आले. इतक्यात एक मराठा मुलगा हरवलेल्या चपलांचे निशाण एका काठीच्या टोकाला लावून एकाएकी त्या जागी आला. मंडळी जेवून हात तोंड धुवत होती. मुलगा शोध करीत आला आणि म्हणाला, ही काठी हातात घेऊन बाबांनी मला पाठवले आहे आणि हरिका बेटा जरिका फेटा असे ओरडत जाण्यास सांगितले आहे. याच त्या माझ्या चपला असे म्हणून मोठ्या उत्सुकतेने मला जो झोंबेल त्याला त्या देऊन टाकाव्या. परंतु आधी जो हरिका बेटा असेल व ज्याचा फेटा जरीचा असेल हे निश्चित झाल्यानंतरच त्या द्याव्यात. फार गवगवा करू नये अशी ही आज्ञा मला बाबांनी दिली आहे. त्या मुलाचे हे ओरडणे ऐकून व नजरेने त्या वाहना ओळखून हरिभाऊ धावत गेले आणि त्यांच्या मनाला मोठे आश्चर्य वाटले. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. गळा दाटून आला आणि गेलेल्या चपला पाहून त्यांचा चमत्कार वाटला. ते त्या मुलाला म्हणाले, ये ये इकडे पाहू दे, आण त्या चपला माझ्याकडे. मग त्या पाहून त्यांनी विचारले, तुला या कोठे सापडल्या ते मला लवकर स्पष्ट सांग. मुलगा म्हणाला, ते मला ठाऊक नाही. मी फक्त बाबांची आज्ञा मानणार. हरिका बेटा असेल त्याने मला जरीचा फेटा दाखवावा. त्यालाच मी या चपला देईन. दुसरी कोणती ओळख मला पटणार नाही. बाबांच्या या खुणा जो मला पटवील तोच या चपला घेईल. हरिभाऊंनी, अरे पोरा, त्या माझ्याच चपला आहेत असे म्हटले. तरी तो पोरगा त्यांना त्या देईना. मग त्या हरिभाऊंनी त्या पोराच्या मनाला बाबांच्या सर्व खुणा पटविल्या. ते म्हणाले, अरे पोरा, मीच हरी आहे. कान्होबाचा बेटा हे शब्द अगदी खरोखर सर्व दृष्टीने मलाच लागू पडतात. आता हा माझा जरीचा फेटा पहा, म्हणजे तुझ्या मनाचा संशय फिटेल आणि मी या चपलांचा मालक ठरेन. दुसऱ्या कोणाचा त्यावर दावा चालणार नाही. तेव्हा मुलाची समजूत झाली आणि त्याने त्या चपला हरिभाऊंना दिल्या. अशा प्रकारे हरिभाऊंची मनाची इच्छा पूर्ण झाली आणि साईबाबा संत आहेत याचा अनुभव आला. माझा फेटा जरीचा आहे हे सांगणे म्हणजे काय मोठा चमत्कार आहे. तो तर माझ्या डोक्यावर आहे आणि सर्वांना दिसत आहे. परंतु मी दुसऱ्या परक्या गावी असताना
शिर्डीला माझी प्रथमच फेरी असताना साईबाबांना माझे नाव ठाऊक कसे? माझा बाप कान्होबा कोणी पाहिला सवरला नसताना काय या अक्षराने त्याचे नाव सूचित केल्याने मला मोठे आश्चर्य वाटते. पूर्वी माझ्या मित्रांनी साईबाबांचा महिमा मला सांगितला होता. त्यांच्या सांगण्याची तेव्हा मी उपेक्षा केली. याचा मला आता पश्चाताप होतोय. आता मला अनुभव आल्याने साईबाबांचा प्रभाव मला कळला आणि संशयाला जागा राहिली नाही. साईबाबा हे महात्मा आहेत. ज्याच्या मनात जशी श्रद्धा असेल तसा त्याला अनुभव येतो. हरिभाऊंनाही त्यांच्या भावनेप्रमाणे अनुभव आला. संतांची परीक्षा घेण्याची अतिशय आवड असलेला त्यांचा स्वभाव होता. मनात परमार्थाची तीव्र इच्छा नव्हती. साई समर्थ महाप्रभावशाली सत्पुरुष असल्याचा अनुभव आप्तमित्र सांगत असत. ते आश्चर्य आपण स्वतः पाहावे हे शिर्डीला जाण्याचे त्यांचे कारण होते. संतांच्या चरणी जीव अर्पण करावा म्हणजे देवाचा ठिकाणा सापडेल असा मनात मुळी सुद्धा बेत नव्हता. सरड्याची उडी कोठवर असणार? संतांच्या दाराशी जाऊन चमत्कार पाहण्याचे ठरविले तर चपलांची नवी कोरी जोड घरपोच हाती आली की. नाहीतरी क्षुल्लक चपला गेल्याने काय मोठा तोटा. परंतु त्यासाठी मनाची व्यर्थ दमणूक झाली. ती त्या सापडल्याशिवाय राहत नव्हती. संत प्राप्तीचे 2 मार्ग असतात, एक भक्तीचा व दुसरा ज्ञानाचा. ज्ञान मार्गाचे कष्ट फार कठीण असतात तर भक्तीचे साधन सोपे असते. मग भक्ती इतकी सोपी व सहज प्राप्त होण्यासारखी असताना सगळे लोक ती का करीत नाहीत? तर तिला सुद्धा महान भाग्य संपत्तीची जोड असावी लागते आणि मगच ती प्राप्त होऊ शकते. कोटी जन्मांचे पुण्य असते तेव्हाच संतांची गाठ पडते. संतांच्या सहवासाचे सुख लाभते आणि आपली भक्ती विकास पावते. आम्हा सर्वांना संसार तेवढा ठाऊक आहे, त्यातच आमची आसक्ती असते. त्याच्या उपाधीपासून सोडवणूक करून घेणे आम्हाला ठाऊक नसते. मनाची अशी जेथे वृत्ती आहे ती काय भक्ती म्हणायची? जशी जशी आमची भक्ती असते तशी तशी आमची प्राप्ती असते असेच खात्रीने घडेल. यात तिळ मात्र शंका नसावी. विषय भोग मिळवण्यासाठी आम्ही रात्रंदिवस साईंपाशी गोळा झालो तर आम्हाला देणगी ही तशीच मिळेल. परमार्थाची इच्छा करणाऱ्याला मात्र परमार्थ प्राप्त होईल. असो, आता आणखी एक सोमदेव स्वामी नावाचे गृहस्थ साईंची परीक्षा घेण्यासाठी शिर्डीत प्रत्यक्ष आले. इसवी सन 1906 मध्ये भाईजींना उत्तर काशीत धर्मशाळेत मुक्कामाला असलेला हा गृहस्थ भेटला. प्रसिद्ध कैलासवासी काकासाहेब दीक्षित यांचे भाईजी हे विख्यात बंधू होत. ते बद्री केदारची यात्रा करीत असताना हे स्वामी वाटेत भेटले. बद्री केदार मागे टाकले आणि भाईजी मग खाली उतरले. मार्गात ठिकठिकाणी विश्रांती स्थाने लागली आणि तेथे प्रवासी बसलेले दिसले. त्यातील एक गृहस्थ जे पुढे हरिद्वारचे स्वामी या नावाने प्रसिद्ध झाले ते साईबाबांच्या प्रभावाखाली आले. त्यांची बोधकथा बाबांचा स्वभाव स्पष्ट करेल. श्रोत्यांना संतोष वाटेल आणि सर्वांना आनंद देईल. भाईजी शौचाला जात असताना वाटेत हे स्वामीजी भेटले. सहज बोलता बोलता प्रेमाची अनुकूलता उत्पन्न झाली. गंगोत्रीच्या खालचा तो प्रदेश, तेथील उत्तरकाशी या गावी स्वामीबुवा असताना डेहराडून येथून 70 कोस दूर हा सहवास घडला. लोटा घेऊन स्वामीबुवा शौचाला मोकळ्या जागेला निघाले आणि भाईजीही त्याच जागी त्याच कामाला निघाले. सुरुवातीला दोघांची नजर भेट, पुढे वाटेत प्रत्यक्ष भेट
आणि नंतर एकमेकांच्या कुशल समाधान गोष्टी चालल्या. विचारपूस करीत असताना परस्परांचा स्नेह झाला आणि एकमेकांचा ते पत्ता ठिकाणा विचारू लागले. भाईजी म्हणाले, तुमचे हरिद्वार येथे राहणे आहे, आम्ही नागपूर येथे राहतो. कधी त्या बाजूला येणे झाले तर आम्हाला आपण दर्शन द्यावे. तिकडे यात्रा करीत आलात तर आमच्या घराला पावन करावे. आम्हाला आपले पुन्हा दर्शन द्यावे आणि आमची थोडीशी सेवा चाकरी ग्रहण करावी. आमची आठवण असू द्यावी. आमच्या घराला आपले पाय लागावे हीच आमची विनंती आहे. त्यावर स्वामीजी म्हणाले, नारायण तुमची ही इच्छा पुरी करो. इसवी सन 1906 साली उत्तर काशीच्या खाली एकमेकात अशा प्रकारचे हे बोलणे होऊन गेले. दोघांनीही एकमेकांचा पत्ता विचारून घेतला. मग शौचाची मोकळी जागा जवळ आलेली पाहून एकमेकांना सोडून ते निघाले. पुढे 5 वर्षांचा काळ गेल्यावर आणि साईंच्या समागमाची वेळ आल्यावर स्वामीजींना भाईजींच्या भेटीची मोठी तळमळ लागली. इसवी सन 1911 साली स्वामीजी नागपुरास आले. तेथे साईनाथांच्या पवित्र गोष्टी ऐकून त्यांना आनंद झाला. भाईजींनी शिफारस पत्र देऊन शिर्डी क्षेत्री सुखाने पोहोचण्याची सर्व व्यवस्था केल्यावर स्वामींनी नागपूर सोडले. मनमाड स्टेशनवर उतरल्यावर कोपरगावची गाडी तयारच होती. पुढे कोपरगावला टांग्यात स्वार होऊन मोठ्या आनंदाने साईबाबांच्या दर्शनाला ते शिर्डीला निघाले. कोठेही जा, साधूंचे वागणे किंवा त्यांचे राहणे चालणे एकाचे एक तऱ्हेचे तर दुसऱ्याचे आणखी वेगळ्या तऱ्हेचे असते. सारखे कोठे कधीच नसते. एका संतांचे वागणे दुसऱ्याला मान्य नसते. म्हणून संतांच्या योग्यतेचा किंवा अयोग्यतेचा अंदाज करण्याचे ही साधन नव्हे. संतांच्या दर्शनाला जाणाऱ्याला हा विचार कशाला हवा? त्यांच्या वागण्याकडे लक्ष दिले तर आपले कल्याण गमावून बसावे लागेल. स्वामींच्या स्वभावाची घडणच अशी होती की त्यांच्या मनात नेहमी तर्क वितर्क उठत असत. लांबून शिर्डीतील मशिदीवर निशाणे दिसताच त्यांच्या मनात शंका उठल्या. त्यांच्याबरोबर असलेल्या लोकांनी मशिदीच्या कळसाचे निशाण दुरून नजरेच्या टप्प्यात येताच प्रेमाने त्याला नमस्कार केला. पुढे साईंचे दर्शन घडणार म्हणून मन उत्सुक झाले होते. तरी समोर निशाण दिसल्यावर त्याची उपेक्षा त्यांना करविना. निशाणाच्या दर्शनाने मनात प्रेम प्रगट होणे हा तर सर्व ठिकाणचा नेहमीचाच अनुभव आहे. हे तर भक्तीचे व प्रेमाचे लक्षण आहे. यात विलक्षण असे काहीच नाही. परंतु स्वामींच्या कुत्सित मनात दुरून त्या निशाणांना पाहून कल्पनांवर कल्पना उठल्या. किती विचित्र रचना त्यांच्या मनाची. निशाण लावण्याची मनात आवड. हे काय साधुत्वाचे लक्षण म्हणायचे? निशाण देवळावर लावावे. आपल्या निवासस्थानावर लावणे म्हणजे साधुत्वाला कमीपणा आणणे होय. अशा प्रकारे साधू मान सन्मान मागत असेल तर ही त्याची केवळ लोकेशणा होय. अशाचे साधुत्व मनाला पटत नाही. हा त्याचा उणेपणा आहे. तात्पर्य सांगायचे म्हणजे जशी स्वामींच्या मनाची समजूत होती तसाच साईबाबांच्या साधुत्वाबद्दल त्यांनी निर्णय घेतला आणि आपल्याला त्यांचा अनुग्रह नको असा त्यांनी निश्चय केला. आपण उगीच येथपर्यंत आलो असे वाटून स्वामींच्या मनात मोठा अनादर उत्पन्न झाला आणि तात्काळ तेथून परत फिरण्याचा त्यांनी पक्का बेत केला. हा तर लोकेशणाचा पोकळ दिमाग आहे. साधूला मान कशाला हवा? निशाण पाहून मला याहून दुसरा काही अंदाज येत नाही. निशाणाने हा साधू आपला मोठेपणा दाखवू इच्छितो. हाच याच्या साधुत्वाचा कमीपणा आहे. याच्या दर्शनाला मी कशाला जावे? हे असले दर्शन घेऊन मन शांत कसे होईल? हे तर धार्मिकतेच्या सोंगाचे निशाणाच्या रूपाने प्रदर्शन आहे. यामुळे मनाला समाधान मिळणार नाही. आता आल्या वाटेने परत घरी जावे. दर्शनाला जाण्याचा विचार बरा दिसत नाही.
खरोखरच मी फजित झालो. त्यावर बरोबरीचे प्रवासी त्यांना म्हणाले, इतके दूर तुम्ही मग कशासाठी आलात? नुसती निशाणे पाहून मनाची वृत्ती इतकी क्षुब्ध का झाली? आता आपण शिर्डी जवळ आलो आहोत. तेथे मग रथ, पालखी, घोडा वगैरे सर्व सरंजाम पाहून मनाला किती तळमळ लागेल. त्यांचे हे बोलणे ऐकून स्वामी आणखीनच बिघडले. नगारे, पालखी, घोडे जवळ असलेले बडे मिजासी साधू मी काय कमी पाहिले आहेत? शिर्डीचा विचार बरा नव्हे, आता नदीचा रस्ता धरावा असा मनात विचार येऊन सोमदेवजी स्वामी परत निघाले. मग बरोबरीचे वाटसरू त्यांना आग्रह करू लागले, आता आपण येथवर आला आहात तर माघारी फिरू नका. आल्यासारखे जरा पुढे चला. भलतेच तर्क करू नका. मशिदीवर हे जे निशाण उडते त्याच्याशी साधूचा काहीच संबंध नाही. या साधूला निशाणाची गरज नाही. याला मोठेपणाची किंवा मानपानाची आसक्ती नाही. गावकऱ्यांना ही सजावट आवडते. त्यांच्या भक्तीचे हे प्रतीक आहे आणि तीच हे निशाण लावण्याला कारण आहे. तुम्ही निशाणाकडे पाहू नका. जाऊन नुसते दर्शन घ्या. तेथे एक क्षणही राहू नका. लगेच परत निघून जा. इतक्यात शिर्डी जवळ आली आणि तो सरळ उपदेश ऐकून स्वामीजींना वाटले की मनाची मळमळ काढून टाकावी, म्हणजे पुन्हा हळहळ नको वाटायला. असो, श्री साई समर्थांच्या दर्शनाने स्वामी विरघळून गेले. डोळ्यात प्रेम भरून आले. कंठ सद्गदित होऊन दाटला. त्यांचे मन सुप्रसन्न झाले. डोळे उल्हासाने सुखसंपन्न झाले आणि बाबांच्या चरण धुळीत स्नान कधी करीन असे त्यांना झाले. ते सुंदर रूप पाहून स्वामींचे मन व दृष्टी एकाग्र झाली आणि ते बाबांकडे टकमक पाहतच राहिले. प्रेमाच्या अतिरेकाने ते अडकले गेले. मनाचे कुतर्क जिरले. चित्त दर्शनाच्या आनंदात विरले. बाबांचे सगुण रूप डोळ्यात मुरले आणि बुवा तल्लीन झाले. थोर महात्म्याला डोळ्यांनी पाहून सोमदेव स्वामींना मोठा आनंद झाला. त्यांचा आत्मा शांत झाला आणि वाटले आता येथेच राहावे. नुसत्या दर्शनानेच संशय मावळला. बुद्धी आपल्या जागीच गप्प बसली. वेगळेपण सगळे विरघळले आणि आत बाहेर ऐक्य झाले. शब्द न फुटल्याने मौन पडले. डोळ्यांची उघड झाप थांबली. हृदय आत बाहेर चैतन्याने घेरले आणि मन तल्लीन झाल्याने समाधान पावले. आधी निशाणे पाहून मागे फिरले होते, मग प्रेमाच्या आवेशाने अश्रूंनी डबडबले. सात्विक अष्टभावांनी उभडले आणि बाबांच्या प्रेमाने वेढले. जेथे मन पूर्ण रंगले तेच आपले खरे स्थान होय, हे आपल्या गुरुचे शब्द बुवांना आठवले आणि बाबांविषयी त्यांना प्रेम दाटून आले. बुवा हळूहळू पुढे येऊ लागले. तो साई महाराज रागाला चढू लागले आणि शिव्यांची लाखोली वाहू लागले. तो बुवांची प्रीतीही दुप्पट वाढू लागली. समर्थ साईंची करणी किती अच्चाट आहे. त्यांनी नरसिंहाचा थाट अगदी हुबेहूब आणला. ते म्हणाले, आमचे थोतांड आमच्या पाशी राहू दे. जा, आपल्या घरी परत जा. माझ्या मशिदीकडे पुन्हा येशील तर खबरदार. जो मशिदीला निशाणे लावतो त्याचे दर्शन कशाला हवे? हे काय संतांचे लक्षण झाले? येथे एक क्षणही घालवू नये. असो, पुढे आपल्याच विचारांचा पडसाद शब्दशः कानी पडताच बुवा जागच्या जागीच लाजले आणि म्हणाले, महाराज अंतर्ज्ञानी आहेत. आपण किती हो मूर्ख आणि महाराज किती विद्वान. माझ्या कल्पना किती वाईट आणि हे मन किती शुद्ध. साई महाराज कोणाला आलिंगन देतात, कोणाला हात लावतात, कोणाला धीर देतात, तर कोणाकडे कृपा दृष्टीने पाहतात, कोणाकडे हसऱ्या चेहऱ्याने पाहतात, कोणाच्या दुःखाचे सांत्वन करतात, कोणाला उदी प्रसाद देतात आणि सगळ्यांना संतुष्ट करतात.
असे असता माझ्यावरचा हा क्रोध माझ्या पूर्वीच्या वागण्याला अनुसरून असेल असे मला वाटते. हा क्रोध नव्हे, मला उपदेश आहे. पुढे तो सुखदायक होईल. असो, पुढे तसेच झाले. स्वामी बाबांपाशी जे रमले ते साई कृपेने निर्मळ झाले आणि साई चरणी कायमचे स्थिर झाले. साईंच्या भक्तीच्या प्रभावाची शक्ती दुर्वासना व मत्सर जिरवून टाको. शांती, श्री म्हणजे ऐश्वर्य व धैर्य उपजवो आणि भक्तांना कृतकार्य करो. गंधर्व म्हणजे स्वर्गातील गायक, यक्ष कुबेराचे सेवक व सुरासूर म्हणजे देव व राक्षस यांनी ही सजीव निर्जीव सृष्टी भरलेली आहे. त्या अखिल विश्वात हा विश्वंभर जरी निरंतर भरलेला आहे तरी त्याने आकार घेतला नसता व सदा निराकार राहिला असता तर आम्हा साकार मानवांवर किंचितही उपकार झाला नसता. सारांश म्हणजे लीलेने शरीर धारण करून साईंनी लोकसंग्रह म्हणजे समाज व्यवस्थेचे रक्षण किंवा दुष्ट दुर्जन लोकांच्या मतांचा विरोध केला नसता तर भक्तांवर त्यांचा अनुग्रह कसा झाला असता. आता अध्याय संपायला आला आहे. तोच मला एक वृत्तांत आठवला. साईंच्या उपदेशाचा तो एक नमुना आहे. विश्वास ठेवील त्याला तो हितकारक होईल. वृत्तांत अगदी लहान आहे, लक्षात ठेवील त्याचे कल्याण होईल. म्हणून श्रोत्यांना मी विनंती करतो की एक क्षण माझ्याकडे मन लावा. एकदा भक्त म्हाळसापती व नानासाहेब चांदोरकर मशिदीत बसले असताना एक अपूर्व घटना घडली, ती ऐका. कोणी एक वैजापूरचे राहणारे श्रीमंत गृहस्थ सहकुटुंब साई समर्थांच्या दर्शनाच्या उत्सुकतेने येऊन पोहोचले. त्यातील स्त्रियांचा गोषा म्हणजे परपुरुषासमोर बुरखा घेण्याची पद्धत पाहून नानासाहेबांच्या मनात संकोच वाटला आणि दर्शनाला आलेल्या मंडळींच्या समाधानासाठी आता बाजूला उठून जागा करून द्यावी असा विचार आला. म्हणून नानासाहेब जो उठू लागले तो बाबांनी त्यांना थांबविले आणि म्हणाले, येणारे येतील वरती, तुम्ही स्वस्थ चित्ताने बसावे. इतक्यात कोणी त्या गृहस्थांना सुचवले की तेही म्हणजे नानासाहेबही दर्शनाला आलेले आहेत, तुम्ही यावे. काही हरकत नाही म्हणून ती सर्व मंडळी वर आली आणि त्यांनी बाबांना नमस्कार केला. त्यांच्यामधील एका स्त्रीने बाबांना नमस्कार करताना आपला बुरखा बाजूला सारला. तेव्हा तिला सौंदर्याने अत्यंत शोभिवंत पाहून नानासाहेब मनात मोहित झाले. लोकांसमोर पाहण्याची चोरी, पण पाहिल्याशिवाय राहावे ना. कसे वागावे ते कळत नव्हते आणि मोहाचा वेग आवरत नव्हता. मनात बाबांचा मोठा संकोच होता म्हणून तोंड वर करवत नव्हते. नानांची नजर अडखळत जाऊ लागली आणि ते अडचणीत सापडले. ही तर नानांची मनातली अवस्था होती, परंतु सर्वांच्या हृदयात वास करणारे बाबा ते जाणत होते. इतरांना त्याचा काय अनुभव, ते तर शब्दांचा अर्थ लावण्याच्या खटपटीत असतात. नानांची अशी ही गांगरून गेलेली वृत्ती जाणून त्यांना परत आपल्या स्थितीत आणण्यासाठी बाबांनी जो उपदेश केला तो ऐका. नाना, मनात कशासाठी गोंधळून जातोस? ज्याचा जो गुणधर्म तो शांतपणे आचरण्यात कोणी आड येऊ नये, त्यात काही नुकसान नसते. ब्रह्मदेव सृष्टीची रचना करतो. आपण त्याचे कौतुक केले नाही तर त्याचे कौशल्य निरर्थक होईल. बनता बनता बनेल म्हणजे हळूहळू सर्व काही जमेल. पुढचे दार उघडे असताना मागच्या दारी कशाला जावे? जिकडे मन शुद्ध असते तिकडे कसलीच अडचण नसते. ज्याच्या मनात वाईट विचार नाहीत त्याला कोणाची काय चोरी? दृष्टी दृष्टीचे काम करते, तेथे मग संकोच कशाला करायचा? जवळच माधवराव होते, ज्यांचा चिकित्सक स्वभाव होता.
त्यांनी आपली जिज्ञासा पुरवण्यासाठी बाबांच्या त्या बोलण्याचा अर्थ नानांना विचारला. त्यावर नाना म्हणाले, थांब रे, आता वाड्यात परत जाताना वाटेत बाबांचे मनोगत मी सांगेन. मग क्षेम कुशल संपल्यावर साई समर्थांना नमस्कार करून नाना आपल्या मुक्कामाला निघाल्यावर माधवराव त्यांच्याबरोबर निघाले. त्यांनी लगेच नानांना विचारले, नाना, बनता बनता बनेल वगैरे बाबांच्या बोलण्याचा अर्थ स्पष्ट करून सांगाल का? अर्थ सांगायला नानांचा जीव होत नव्हता आणि त्यांनी उडवाउडवी चालवली. त्यामुळे माधवरावांचा संशय अधिकच वाढला आणि त्यांचे मन गप्प बसेना. मग नानांनी माधवरावांच्या आग्रहास्तव हृदय उघडे करून तिकडे मशिदीत घडले ते सविस्तरपणे कथन करून त्यांच्या शंकेचे निरसन केले. खरोखरच बाबा किती दक्ष आहेत. कोणाचे लक्ष कोठेही जाओ, बाबा स्वतः अंतःकरण म्हणजे मनातले जाणणारे आहेत. त्यांना सर्व स्पष्ट डोळ्यांसमोर असते. अशी संक्षिप्त आश्चर्यकारक गोष्ट ऐकून श्रोत्यांना नवल वाटेल. यातील गभितार्थ पाहू गेले तर अत्यंत मोलाचे स्थैर्य व शांतता लाभेल. मन जातीचेच चंचल असते, त्याला स्वेच्छाचारी होऊ देऊ नये. इंद्रिय भडकली तरी शरीर अधीर होऊ देऊ नये. इंद्रियांचा भरवसा नसतो. विषयभोगांची लालसा धरू नये. हळूहळू अभ्यास केला म्हणजे मनाची अस्वस्थता शांत होईल. इंद्रियांचे गुलाम होऊ नये. ती सर्वदा दबून राहत नसतात. योग्य संधी पाहून योजनापूर्वक त्यांचे नियमन करावे. रूप हा तर दृष्टीचा विषयच आहे. कोणतेही सौंदर्य न घाबरता पाहावे. तेथे लाजेचे कारण कशासाठी? वाईट विचारांना थारा देऊ नये. मन वासनारहित करून ईश्वराच्या कृतीचे निरीक्षण करावे. म्हणजे विषय भोगांची आठवण बुजून इंद्रियांचा निग्रह सहज होईल. रथ आपल्या इष्ट जागी नेण्यासाठी जसा सारथी मूळ कारण असतो, तशी आपली हित पाहणारी ही बुद्धी इंद्रियांना आवरण्यासाठी सदा सावध असते. सारथी रथ ताब्यात ठेवतो. बुद्धी ही इंद्रियांचे दमन करून शरीराचे बेशिस्त वागणे व मनाचा अनिवार्य चंचलपणा यांना आवर घालते. शरीर, इंद्रिये व मन यांच्यासह जो जीव त्याचे विषयांचे भोगणे संपले की त्याला वैष्णव पद प्राप्त होते. असे हे बुद्धीचे सामर्थ्य आहे. इंद्रियांच्या समूहापैकी डोळे वगैरे जी इंद्रिये ती वेगवेगळ्या घोड्यांच्या ठिकाणी जाणावीत आणि रूप, रस वगैरे जे जे विषय असतात ते नरकात नेणारे मार्ग जाणावेत. विषय भोगांची यत्किंचितही हाव पारमार्थिक सुखाचा नाश करीत असते. म्हणून तिचा संपूर्णपणे त्याग कराल तरच तुम्हाला मोक्षाची प्राप्ती होईल. बाहेरची इंद्रिये निवृत्त असली पण अंतःकरण जर आसक्त असेल तर जन्म मरणांचा अंत होणार नाही. विषय अत्यंत अनर्थकारक असतात. विवेकी शहाणा सारथी लाभला तर तो विवेकाने विचारपूर्वक लगाम हाती ठेवतो आणि मग इंद्रिय रूपी घोडे स्वप्नात देखील जरा सुद्धा भलत्याच वाटेला जात नाहीत. असा मनाला समाधान देणारा निग्रही, दक्ष, कुशल व चतुर सारथी भाग्यवशात लाभल्यावर विष्णुपद मग दूर कोठून राहील. विज्ञान सारथिर्यस्तु मन प्रग्रहवान नरः सोद्वन पारमाप्नोति तद्विष्णो परमपदम्. ज्या मनुष्याची विवेकशील बुद्धी सारथी असेल व मनरूपी लगामाला ताब्यात ठेवणारी असेल, तो संसार मार्ग पार करून श्री विष्णूचे सुप्रसिद्ध श्रेष्ठ पद प्राप्त करतो. तेच पद म्हणजे सर्वव्यापी परब्रह्म परमेश्वर होय. त्याचेच दुसरे नाव वासुदेव आहे आणि तेच सर्वोत्कृष्ट अखेरचे अत्यंत श्रेष्ठ मोक्षाचे स्थान होय. असो,
हा अध्याय पुरा झाला. पुढील दुसरा अध्याय याही पेक्षा गोड असेल आणि सद्भक्तांचे मनोरंजन करील. क्रमाने येईल तसा तो ऐका. शेवटी जगाचा चालक व बुद्धीचा प्रेरक असा जो सद्गुरू त्याच्या चरणी आभारपूर्वक हा हेमाडपंत आपले मस्तक अर्पण करीत आहे. सर्वांचे कल्याण असो. अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या, भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा संत परीक्षण मनोनिग्रहम नावाचा 49वा अध्याय समाप्त झाला. श्री सद्गुरु साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो. शिर्डी सजाचे लागतील पाय, टळती अपाय सर्व त्याचे. माझ्या समाधीची पायरी चढेल, दुःख हे हरेल सर्व त्याचे. जरी हे शरीर गेलो मी टाकून, तरी मी धावेन भक्तांसाठी. नवसास माझी पावेल समाधी, धरा दृढ बुद्धी माझ्या ठाई. नित्य मी जिवंत जाणा हेची सत्य, नित्य घ्या प्रचित अनुभवे. शरण मज आला आणि वाया गेला, दाखवा दाखवा ऐसा कोणी. जो जो मज भजे जैसा जैसा भावे, तैसा तैसा पावे मीही त्यासी. तुमचा मी भार वाहीन सर्वथा, नव्हे हे अन्यथा वचन माझे. जाणा येथे आहे सहाय्य सर्वांचं, मागे जे जे त्यास ते ते लाभे. माझा जो जाहला काया वाचा मनी, तयाचा मी ऋणी सर्व काळ. साई म्हणे तोची तोची झाला धन्य, झाला जो अनन्य माझ्या पायी.